Hello guys, good morning, have a nice day. This is Bashveshwar Kargavkar and you all are watching my YouTube channel Speak English with Begin. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with Begin. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with Begin. Okay, so guys, today we'll see the use of though and although. Okay, so let's start. Though and although. Use of though and although. What is the Marathi meaning of though and although? though आणि although हे जवळजवळ सिमिलर शब्द आहेत, सिमिलर वर्ड आहेत आणि यांचा मराठीमधून अर्थ असा होतो की जरी असे असले तरी, जरी किंवा असे असले तरी. तर याचा उपयोग कसा होतो हे आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. या दोन्ही शब्दांचा वापर परस्पर विरोधी घटनांचा एकमेकाशी असणारा संबंध दर्शविताना केला जातो. म्हणजे परस्पर विरोधी जर घटना असतील तर त्यांचा संबंध दर्शवताना याचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, असं जर वाक्य असेल, सी इज स्मॉल बट सी इज स्ट्रॉंग. सी इज स्मॉल बट सी इज स्ट्रॉंग म्हणजे ती सी इज स्मॉल, ती लहान आहे, बट परंतु, बट म्हणजे काय, परंतु सी इज स्ट्रॉंग, जरी ती लहान असली तरी ती खूप स्ट्रॉंग आहे असं म्हटल्यासारखं. तर आपल्याला दव आणि ऑल्दो मराठीत याचा अर्थ काय होते, जरी किंवा असे असले तरी, असे असले तरी. तर आता याचा दव आणि ऑल्दो घटल्यानंतर कसं होईल, सी इज, सॉरी, आपल्याला दवचा वापर करायचा आहे. तर सुरुवातीला काय, दव किंवा ऑल्दो, दव येणार, THOUGH, दव. जरी, दव म्हणजे जरी, दव सी इज, दव सी इज स्मॉल. आता हे बट आपल्याला काढून टाकायचं, त्याच्याऐवजी आपल्याला कॉमा घ्यायचं. हे बट काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी कॉमा घ्यायचा. कसं होईल, दव सी इज स्मॉल सी इज स्ट्रॉंग, सी इज स्ट्रॉंग, अशा पद्धतीने. दव सी इज स्मॉल, जरी ती लहान असली तरी, सी इज स्ट्रॉंग, तरी ती कशी होती, स्ट्रॉंग होती. म्हणजे परस्पर विरोधी घटना आहेत बघा. सी इज स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान आहे तरी पण ती स्ट्रॉंग आहे. म्हणजे दोन परस्पर विरोधी घटना दर्शविताना दव आणि ऑल्दोचा उपयोग होतो. आता अगोदर रूल्स घेऊया आणि मग आपण एक्झाम्पल्स घेऊया. रूल नंबर 1, रूल्स. वाक्याच्या मध्यभागी येणारे
शब्द but एट किंवा इफ इव्हन इफ हे शब्द गाळून गाळून म्हणजे लिहायचे नाही, गाळून त्याऐवजी स्वल्प विराम द्यावा. दुसरा, परस्पर विरोधी घटनांचा उल्लेख करताना though or although चा वापर करावा. Okay, I hope all of you guys understand these rules. The first rule is वाक्याच्या मध्यभागी जे शब्द आहेत बट, इव्हन इफ किंवा एट हे शब्द काढून त्याच्याऐवजी आपल्याला स्वल्पविराम घ्यायचा आहे. आणि परस्पर विरोधी जेव्हा घटना दर्शविल्या जातात किंवा दाखवल्या जातात त्यावेळेला द किंवा ऑल्दोचा उपयोग होतो. आता काही एक्झाम्पल्स बघूया. For example, he studied hard but he failed. म्हणजे ही स्टडीड हार्ड म्हणजे त्याने खूप परिश्रम करून अभ्यास केला, बट ही फेल्ड तरी सुद्धा तो नापास झालेला आहे. तर आपल्याला हे बट काढून टाकायचं ऑल्दो वापरताना. अगोदर आपल्याला काय घ्यायचंय, दौ किंवा ऑल्दो दोन्हीचा समानच अर्थ आहे. दौ ही स्टडीड हार्ड जरी त्याने खूप परिश्रम खूप मेहनत घेतली तरी. आता इथं कॉमा द्यायचा आपल्याला, हे बट काढून कॉमा दिला किंवा स्वल्पविराम दिला. ही फेल्ड तरी तो नापास झालेला आहे. दुसरं यानंतरचे एक्झाम्पल बघूया. यानंतरचे एक्झाम्पल, सी वॉज इल but she went to the office. जरी ती आजारी असली तरी ती ऑफिसला गेली. म्हणजे दोन परस्पर विरोधी घटले. म्हणजे आजारी आहे तरी सुद्धा ती काम करते किंवा ऑफिसला गेली. तर कसं होईल, though she was ill. आता हे बट आपल्याला काढून टाकून तिथं स्वल्पविराम द्यायचं किंवा कॉमा द्यायचा. सी वेंट टू द ऑफिस. सी वेंट
to the office. Though she was ill, she went to the office. आता इथं बट आपण घेतलेलं नाही, त्याच्याऐवजी काय घेतलेलं आहे, स्वल्पविराम किंवा कॉमा. अंडरस्टँड. नेक्स्ट एक्झाम्पल. He left home he left home early but he arrived late. He arrived late. जरी त्यानं घर लवकर सोडलं असलं किंवा लवकर घरातून गेला असला तरी तो उशिरा घरी आलेला आहे असं. तर कसं होईल? Though he left home early. आता हे बट काढून टाकायचं आपल्याला, कॉमा द्यायचं त्याच्याऐवजी. ही arrived he arrived late असं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. Mumbai is crowded. But I like to live there. मुंबई इज क्राउडेड बट आय लाईक टू लिव्ह देअर. म्हणजे मुंबईला जरी गर्दी खूप असली तरी सुद्धा मला तिथं राहण्यास आवडते असं. तर कसं होणार? ऑल्दो म्हणजे असे असले तरी, ऑल्दो मुंबई इज क्राउडेड. आता हे बट आपल्याला काढून टाकायचं आहे, त्याच्याऐवजी कॉमा द्यायचं. क्राउडेड. आय लाईक टू लिव्ह देअर आहे तसंच लिहायचं. आय लाईक टू लिव्ह देअर. म्हणजे जरी मुंबईमध्ये गर्दी असली किंवा जमाव असला तरी सुद्धा मला तिथं राहण्यास आवडते असं. ओके. I hope all of you guys understand today's topic very well. That is proper use of though and although. And even if there is any type of difficulty, any type of conclusion, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay, so we stop here. Have a nice day. Keep smiling forever.